नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीचा मराठी या विषयातील धडा 26वा रोपटे याचे स्वाध्याय. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती. 2. मिनलची गंमत कोण करत होतं? उत्तर, पप्पू मिनलची गंमत करत होता. 3. पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला? उत्तर, पप्पू चिडचिडा स्वभावाचा असल्यामुळे राज्य घेण्यास त्याने नकार दिला. 4. या पाठात कोण कोण आहेत? म्हणजे यांनी असं विचारले की या पाठामध्ये कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तर या पाठात पिंकी, मीनल, पप्पू, राहुल आणि दीक्षित गुरुजी हे आहेत. प्रश्न 2. 2 ते 3 वाक्यात उत्तरे दिली. 1. पप्पू खेळताना मीनलची गंमत कशी करायची? उत्तर, खेळताना मीनल पप्पूच्या जवळ आली की पप्पू जोराने पळायचा, पुन्हा शांत उभा राहायचा. अशा प्रकारे बराच वेळ मीनलची पप्पू खेळताना गंमत करायची. 2. पप्पू थरथर का कापत होता? उत्तर, आपली चूक कबूल करताना पप्पू गुरुजींसमोर रडत होता. गुरुजी खूप रागवतील असं त्याला वाटल्यामुळे पप्पू थरथर कापत होता. 3. गुरुजी पप्पूला काय म्हणाले? उत्तर, गुरुजी म्हणाले की तुझ्याकडून नकळत चूक झाली आहे आणि तू कबूल केली आहेस. रोप लहान ते मोठे होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते मोठे होते. तुमची आई सुद्धा तुमच्या लहानाचे मोठे होईपर्यंत तुम्हा सर्वांची खूप काळजी घेते. उद्या शाळेत येताना मी 2 रोपे आणणार आहे, त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी, असं गुरुजींनी पप्पूला सांगितलं. 4. पप्पू मधील कोणकोणते गुण तुम्हाला दिसतात? उत्तर, पप्पू प्रामाणिक तर होता, हा तो चिडचिड स्वभावाचा देखील होता आणि महत्वाचे म्हणजे धाडसाने त्याने त्याची चूक कबूल केली होती. यासारखे गुण पप्पू मध्ये आहेत. 5. पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो? उत्तर, आपण केलेली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्याचं धाडस पप्पूकडे होतं आणि हा गुण घ्यावासा वाटतो. प्रश्न 3. वाक्यात उपयोग करा. 1. आरंभ करणे. उत्तर, परीक्षा जवळ आल्याने लवकरात लवकर अभ्यास करण्यास आरंभ करणे गरजेचे असते. 2. टाळाटाळ करणे. उत्तर, अभ्यासाबाबत कधीही टाळाटाळ करू नये. 3. धूम ठोकणे. उत्तर, पोलिसांचा अंदाज लागता चोरांनी धूम ठोकली. 4. पाय लटपटणे. उत्तर, गुरुजींनी अभ्यासाची विचारणा केल्यावर रोजच पाय लटपटू लागले. 5. बट्ट्याबोळ होणे. उत्तर, मोहन खेळायला आला की आमच्या खेळाचा बट्ट्याबोळ करून टाकतो. 6. आकाश ठेंगणे होणे. उत्तर, माझ्या हस्ताक्षराबद्दल गुरुजींनी कौतुक केल्यामुळे मला आकाश ठेंगणे वाटले. 7. घाबरगुंडी उडणे. उत्तर, समोर वाघ पाहून राहुलची घाबरगुंडी उडणे. मुलांनो, इथे वाक्यात उपयोग करा म्हणजे काय? समजा तुम्हाला एखादा शब्द त्यांनी दिला आहे, जसं की घाबरगुंडी उडणे. कधी तुम्हाला ते सांगतील की अर्थ सांगा आणि मग वाक्यात उपयोग करा, तर ह्याचा आपल्याला अर्थ पण सांगावा लागतो आणि मग त्याचा वाक्यात उपयोग आपण करणार. वाक्यात उपयोग करताना आपण हे लक्षात ठेवायचे की हा जो शब्द आहे तो त्या वाक्यामध्ये आला पाहिजे, नाही की त्याचा अर्थ आला पाहिजे. ओके, तर इथे घाबरगुंडी उडाली, आपण असे शब्द चेंज करू शकतो शेवटचे. जसं की उडणे आहे तर घाबरगुंडी उडणे असं काही जण लिहितात, तर तसं न करता आपण ते पूर्ण लिहिलं पाहिजे, घाबरगुंडी उडाली. प्रश्न 4. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ती आईला कसे सांगाल? तुमची चूक तुम्ही कसे सुधाराल? उत्तर, तर इथे त्यांनी एक उदाहरण देखील घेतलं आहे. शाई पेन मध्ये भरताना हातून शाईची बाटली खाली पडली आणि फुटली. शाईचे जे थेंब आहे ते दादाच्या शर्टवर उडाले. आता अशा वेळी मी झालेली चूक कबूल करेल, हे पुन्हा असे होणार नाही याची काळजी मी घेईल असे आईला सांगेल. आणि शाई भरताना मी नेहमी दादाकडूनच शाई भरून घेईल किंवा कोणत्या मोठा व्यक्ती असतील तर त्यांच्याकडनं भरून घेईल. प्रश्न 5 आता आहे, कोण कोण असणार? 1. आमच्या गटात नकोस तू, तर कोण म्हणाल? असं राहुल पप्पूला म्हणाला. 2. मी खाली पडलो म्हणून माझ्यावर राज्य आलं, असं राज्य मी घेणार नाही, असं कोण म्हणाल? असं पप्पू सर्वांना म्हणाला. 3. मीनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला, तर असं पप्पू गुरुजींना म्हणाले. 4. उद्या शाळेत येताना मी 2 रोपटे आणणार आहे, त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी, तर उत्तर आहे असं गुरुजी पप्पूला म्हणाले. प्रश्न 6. विरुद्धार्थाचे शब्द लिहा. 1. नकार, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे होकार. 2. चूक, बरोबर, कबूल, ना कबूल, नाजूक, दाट.
पण इथे विरुद्धार्थाचे शब्द लिहिताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की मध्ये विरुद्ध अर्थाचं चिन्ह आलं पाहिजे. हे विद्यार्थी बरोबरचं चिन्ह देतात आणि मग त्याचं लिहितात, पण ते विरुद्ध अर्थ नाही. बरोबरचं चिन्ह आपण समानार्थाच्या वेळेस दाखवतो. मग नकार, विरुद्ध अर्थाचं चिन्ह म्हणजे हा क्रॉस काढायचा आणि मग आपलं उत्तर लिहायचं. अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.